श्रीगोंद्यातील श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर जीर्णोद्धारावरून वाद निर्माण झालाय। श्री संत शेख मोहम्मद महाराजांचे वंशज मंदिर जीर्णोद्धारासाठी आडकाठी करत असल्याचा आरोप आहे। आज सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयासमोर या पार्श्वभूमीवर ठिय्या आंदोलन असेल। आजपासून श्रीगोंदा शहरामध्ये बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे। श्री संत शेख मोहम्मद महाराज मंदिर परिसरामध्ये सुफी संत शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्ट अशा आशयाचे बॅनर्स लावण्यात आलेत। वंशजांकडून मंदिराचे दरगाहमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। ज्या महाराजांनी जीवनभर वारकऱ्याची पताका खांद्यावर घेतली, पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत म्हणून त्यांचा सगळीकडे उल्लेख आहे। धामणगावला बोधले महाराजांच्या तिथे विठ्ठलाच्या मंदिराचं बांधकाम झालं। त्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना तुकाराम महाराजांच्या हस्ते झाली जगद्गुरूंच्या, आणि तिथे सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज उपस्थित होते। याचे अनेक ग्रंथांमधले दाखले आज आहेत। तर त्या संत शेख मोहम्मद महाराजांना त्या ठिकाणी त्यांच्या मंदिर देवस्थानला त्याचा पूर्ण छेद देऊन ते बदलून दरगाह करण्याचा जो प्रयत्न झालाय त्याला निश्चितपणाने विरोध आहे। आणि त्या विरोधापेक्षाही पलीकडे जाऊन दरगाह ट्रस्ट केलं आणि त्याच्यानंतर परंपरेनं सगळ्या चालत आलेल्या गोष्टीला अमीन भाई यांनी विरोध करायला सुरुवात केली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।